हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मॉर्निंगलाच ब्लॉग चालू केला। दीपकचा टिफिन करत होती आम्ही। सकाळी तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट 4:45ला पिल्लू उठली। त्याच्यानंतर मग काही ती झोपलीच नाही। मग थोडा टाइमपास केला, बेडवरती लोळत बसली आणि मग 6:30ला उठून घेतली आणि उठल्या उठल्या पटकन आहे ते भाजी करायला घेतली। आणि पिल्लू का माहिती का एवढ्या लवकर का उठली ते ती पण उठली आणि आम्हाला पण उठवून ठेवलं। आणि एवढी झोप होती ना भयंकर, कारण का कसं होतं पिल्लू झोपली की मग माझं फोनवरती टाइमपास होतं। मग टाइमपास करता करता कधी 12:30 होऊन जातात ना, समजत नाही आणि मग नंतर झोपच नाही होत। पिल्लू झोपते आमची ऑलमोस्ट 10ला झोपून जाते, शार्प 10 10:30ला। सो आता इथे भाजी केली मी, आज फरसबीची भाजी केली आणि आता इथे साईड बाय साईड तिला मालपोहा करते ब्रेकफास्टमध्ये। म्हणजे कसं होतं ना की टिफिनचा टायमिंग पण एक होतो आणि त्याच्या ब्रेकफास्टचा टायमिंग पण एक होऊन जातो, मग खूप घाई होऊन जाते। सो आता उभ्या चहा पियाचं म्हटलं, कारण का मला भयंकर भूक लागलेली। सो चहा आणि बिस्किट खाऊन घेतलं। नाहीतर मी सकाळी सकाळी उठल्या ना जी म्हणजे ती पावडर करून ठेवले ती पिते पाण्यात टाकून, पण आज मला खूप भूक लागलेली। सो म्हटलं जाऊन दे, पहिलं चहा बिस्किट खाते, कारण का कामं पण करायचे होते आणि मग कसं तरी होतं पोटामध्ये। सो पहिलं चहा आणि बिस्किट खाऊन घेतलं पॅन तापेपर्यंत आणि ते करून झाल्यानंतर पटकन मालपोहा आहे तो घालून घेतला पॅनवरती। पिल्लूला मालपोहा आणि पॅनकेक खूप आवडतं। सो मोस्टली करून सकाळी कधी कधी तिला तेल मस्त लावून चपाती नाहीतर असा मालपोहा असतो, नाहीतर कधी कधी दूध बिस्किट खाते। सो भाजी ऑलमोस्ट होते, चपातीचं पीठ काढून ठेवलं। आता तिला पटकन आहे ते भरवून घेते आणि ती आहे ना काहीतरी बघत होती, कृष्णाचं कुठलं तरी गाणं बघत होती आणि त्याच्यावरती मस्तपैकी डान्स करत होती। सो गायत्री मंत्र बघत होती आणि मस्त तिचा जो मालपोहा आहे तो मस्त असा तयार केला, अगदी क्रिस्पी होतो। आणि असे मध्ये मध्ये लाईन का मारले, तिला ना थोडंसं क्रिस्पी आवडतो, त्याच्यामुळे असं मध्ये लाईन मारला ना की तो फुगत नाही, असं क्रिस्पीनेस होतो। सो तिचा मालपोहा झाला, भाजी पण झाली आणि मस्तपैकी फरसबीची भाजी आहे ना मला खूप आवडते, माझ्यापेक्षा दीपकला जास्त आवडते आणि आता सारखं खाऊन ना ते पण वैतागलाय। नंतर तिला मालपोहा वगैरे भरवून घेतला आणि नंतर टिफिन करायला घेतला, चपात्या वगैरे झाल्या आणि मग टिफिन भरायला घेतला। सो इथे त्याला टिफिन भरते आणि असंच म्हणजे सकाळी आहे ना कधी कधी मला असं वाटतं ना ठरवते सकाळी शूट करावं, पण नाही होते, कारण का मग असेच धावपळ सुरू असते। टिफिन पण एकाच टायमिंगला आणि पिल्लूचा जो ब्रेकफास्ट आहे तो पण एकाच टायमिंगला। आता बघा टिफिन भरायला घेत होती आणि तिचा ऑलरेडी खाऊन झाले तरी पण तिला खाऊ हवे, डबा उचलत नव्हता तरी पण तिने आणला उचलून। सो त्याच्यानंतर सगळं आवरून झालं, दीपक ऑफिसला गेला। मग ब्लँकेट होती ती सुकत घालायची होती, कारण का पिल्लूनी आहे ना शू केलेली, त्याच्यामुळे ती खूप ओली म्हणजे धुतलेली आणि 2 दिवसापासून ते तसंच सुकत ठेवलेलं शूचं, कारण का खूप पाऊस पडत होता आणि सुकणार नव्हतं हे मला माहीत होतं। आणि आज आहे ना कोइन्सिडन्सली ऊन पण पडलं, सो म्हटलं आज आहे ते धुते आणि तिला ड्राय करायला ठेवते, कारण का खूप सारा स्मेल येत होता। जर धुतली असती ना मग ती ड्राय झाली नसती, म्हणून ती तशीच ठेवून दिलेली। त्याच्या आधी बाल्कनी धुवून घेतली, कारण का बाल्कनीमध्ये ना झाडांची जी माती आहे ना पावसामुळे उडते आणि ती फ्लोअरवर जाऊन बसते। सो त्याच्यामुळे मग पहिला फ्लोअर क्लीन केला आणि नंतर आहे ते ब्लँकेट टाकून घेतली। आता बाकीचे पण कपडे सुकत घालायचे आहेत। म्हणजे पावसाळा म्हटला ना की हा स्ट्रगल असतो, कपडे सुकत घाला, कपडे काढा, पाऊस आला की परत सुकत घाला, हाच असतो। त्यांना उलटं करा सुलटं करा, माझा तर अर्धा टाइम ना ह्याच्यामध्येच निघून जातो दिवसातला। म्हणजे सारखं पावसाकडे बघावं लागतं आणि 1-2 तासाने असं त्यांना उलटं करावं लागतं, म्हणजे खालची साईड वरती, वरची साईड खालती, त्याच्याने ते सुकून जातात। सो आता ब्लँकेट वगैरे सुकत घातल्यानंतर आता बाकीच्या गोष्टी आवरायला घेईल मी। जस्ट झोपली आहे, तुला झोपवली। आता मला पटकन कचरा वगैरे काढून घ्यायचं आहे, सगळं आवडून घेतं, कारण का ते आता ऑलमोस्ट 10पर्यंत उठून जाईल। 1 तासात तिला म्हणजे कसं दुपारी पण तिची एक नॅप होईल, नाहीतर आता ती झोपली आणि मग 2 तासाने उठली 11 किंवा 12ला सपोज, आणि मग रात्र परत तिची एक संध्याकाळी नॅप होईल, मला ते नको। त्याच्यामुळे ना आता पटकन आवडून घेते, कचरा वगैरे काढते। चला तिची सगळी खेळणी जागेवर ठेवून दिले, आता उठले की खेळायला परत बाकीचं पटपट आवडूया। तिला झोपवलं आणि आता कचरा वगैरे काढून घेते आणि ते बरं पडतं मला कधी कधी ती झोपली ना, म्हणजे आजचं रुटीन आहे ना एकदम छान गेलं। उठली ती सकाळी लवकर, पण आत्तापर्यंत तरी चांगलंच गेलं, कारण का आता उठल्यानंतर ती झोपल्यानंतर पटकन कचरा काढून घेईल, सगळे कामं करेल आणि मग तिला उठवेल आणि मग माझी पण एक झोप होऊन जाईल, कारण का सकाळी मी पण लवकर उठलेली, त्याच्यामुळे मला एक झोप मॅन्डेटरी आहे। कारण का 5 नंतर जरा पण रेस्ट भेटला नाही आहे, पटपट कामं करा, तिला खेळवा, म्हणजे तिच्यासोबत राहणं म्हणजे एक मोठं काम असतं, 10 वेळा कंबर वाकवा असं होऊन जातं।
सारखं सारखं उठा बसा, हे पाड ते उचल हे उचल असं चालूच असतं. सो आता पटकन तिन्ही रूममधला कचरा काढून घेईल, मला आधी पुसून घेईल आणि मग बाकीच्या गोष्टी आवरायला घेईल. आणि पिल्लू झोपली ना की कामं आहेत ना माझी पटपट होऊन जातात. सो इथे पटकन मला चहा ठेवून घेतला, कारण का असं लेझीनेस आलेला. मी म्हणजे माझं असं होतं, जेव्हा मी लवकर उठते ना, जर प्रॉपर झोप झाली नाही की डोकं वगैरे ना जाम दुखतं माझं. त्याच्यामुळे मी म्हटलं आता पटकन आहे ते चहा ठेवून घेते. आणि चहाची जी साखर म्हणजे चहा काय बोलते मी मलाच समजत नाही, साखर आहे ती संपून गेली. म्हटलं तो डबा आहे तो धुवायला टाकते. आणि त्याचबरोबर चहा पावडर पण संपलेली, ती पण रिफिल करून घेते. तुम्हाला सांगते पिल्लूला चहा पावडर आणि साखर संपली ना की तिला डब्बा कुठे असतो ना मोठा तो पण तिला माहिती आहे. म्हणजे ती किचनमध्ये असते ना त्याच्यामुळे ह्या गोष्टी तिला माहिती आहेत. आता मागेच तुम्हाला बोलली की बेडशीट आहे ती सारखी मला उलटी सुलटी करावी लागते. आता तसंच केलं, सकाळी टाकलेली, पिल्लू झोपली वगैरे, चहा घेतला म्हणजे चहा करत ठेवला, कचरा वगैरे काढला. आणि आता म्हटलं आता हिची दुसरी साईड आहे ते सुकायला टाकते, म्हणजे पटपट आहे ते सुकून जाईल. नंतर मग कसं होतं एक साईड सुकून जाते आणि एक साईड ओलीच राहते. म्हणून म्हटलं असं आलटून पालटून करून देते, कारण का जेवढा ऊन आहे ना तेवढा उन्हाचा फायदा घेतला पाहिजे. नंतर मग तो ऊन गेला ना की मग ती तशीच मला फॅनवर सुकवावी लागेल. चहा झालेली, सो चहा घेतली आणि नंतर मग बिस्किट पण घेतलं, कारण का भूक पण लागलेली मला, काय माहिती आज एवढी का भूक लागते. सो बिस्किट घेतलं, म्हटलं जेवेल आता नंतर आंघोळ वगैरे करून घेतली पटपट. आणि पिल्लूचा इथे जेवणाची प्रिपरेशन करायला घेतली. तिची नॉर्मल असं भरपूर गाजर टाकून खिचडी करणार आहे, कारण का थोडं तिला आज ना 2 दिवसापासून कॉन्स्टिपेशन सारखं वाटतं. त्याच्यामुळे गाजर आणि भोपळा तिला भरपूर दिला ना की तिला कॉन्स्टिपेशनवरनं खूप फरक पडतो. सो मिक्स डाळ घेतली, तांदूळ भिजत घातला आणि आता त्याची प्रिपरेशन करून घेईन. जस्ट आहे ते पिल्लूचं जे डाळ म्हणजे त्याची खिचडी करायची ते भिजत घातले, म्हणजे 2-3 शिट्यांमध्ये होऊन जातं. आता पिल्लू झोपली आहे, कुकर लावेल तेव्हा ती ऑलमोस्ट उठून जाईल. 11 वाजलेत. आता मी कुकर लावून घेते आणि खिचडीच करणार आहे नॉर्मल, गाजर मटार वगैरे आहेत ते टाकून अशी नॉर्मल खिचडी करेल. आणि उठली की मग ती मला वाटतं जेवणार नाही लवकर, 1 वाजता वगैरे जेवण आणि 3-4 वाजता तिला असं झोपेल. म्हणजे कसं ॲटलिस्ट तिची झोप तरी कंप्लीट होईल, कारण का 5 वाजता उठली आहे ना ती, त्याच्यामुळे. कारण का आता ती कंटिन्यू झोपली नाही की मग दुपारी ती खूप किरकिर करेल, म्हणजे संध्याकाळी 7-8च्या दरम्यान खूप किरकिर करेल, तिला झोप येईल. आणि आता हल्ली ऑलमोस्ट मला वाटतं उठायच्या ह्याच्यात आली आहे ती. सो चला हालती हांतरुणं तिची म्हणजे दुपटाव आम्ही बोलतो, छोटेसे असतात ते सुकत घातले. बाहेर ऊन पडलं आणि आज ब्लँकेट पण सुकत घातले. ऑलमोस्ट ब्लँकेट सुकण्यातच आलं आहे. बाकीचे कपडे टाकेल ते झाले की, आणि आज पाऊस नाही आहे ते बरं आहे, म्हणजे कपडे ॲटलिस्ट सुकत आहेत. चला पटकन खिचडी काढून घेते, पिल्लू उठून जाईल. मग ती उठली की तिची आंघोळ आणि हे ते असं सगळं चालूच राहतं. सो चला पटकन बाकीचं आवरून घेते. सध्या ना जी म्युझिक मी बोलत होती ना ती पिल्लूने ॲडॉप्ट करून घेतली. ती मी बोलायला लागली ना आणि ती पण माझ्यासोबत बोलते, आणि ती बोलता बोलता ती कधी झोपून जाते ना समजत नाही. आणि तिला वाटतं ते म्हणजे ती म्युझिक बोलली की आपल्याला झोपायचं, आणि तिला इझिली ती झोप लागून जाते. सो ती झोपून जाते त्या म्युझिकवरती, आणि असं तिचे नखरे चालू असतात. असावा सुंदर होतो. समायला उठली आहे आता, तिला उठवली जबरदस्ती मी, कारण का ना मग नंतर ती किती वाजता 1 वाजता उठली असती आणि मग तिला लवकर परत झोप आली असती. सो तिला मी उठवले. आता काय करते, पाऊस आलेला, सो सगळी कपडे आतमध्ये घेतले तर ते परत एकदा बाहेर टाकते. आणि तिची खिचडी राहिली आहे बनवायची, ती बनवून घेते पटकन. चला
पटपट कामं आवरते म्हणजे मला पण आराम भेटेल. सो चला आता तिची खिचडी घालून घेते पटकन. भरपूर गाजर, टोमॅटो आणि लसूण आणि कढीपत्ता, बस बाकी काय नाही. आणि आपले जे घरचे मसाले थोडेफार ते ॲड करेल, बाकी असं एवढं काही टाकत नाही तिच्यामध्ये. आणि आता गाजर टाकलं म्हणजे थोडंसं गोड होणार, त्याच्यामुळे थोडासा मॅगी मसाला जो भेटतो तो टाकेल, म्हणजे थोडीशी टेस्ट येईल. आणि गोड तिला ना, गोड सहसा तिला आवडतच नाही. गोडमध्ये फक्त तिला चॉकलेट आवडतं, बस बाकी कुठलंही असं तुम्ही स्वीट डिश केली, शिरा केलं किंवा काय शेवयाची खीर केली, असं मिठाई केली की तिला ना असं कधीच टेम्पटिंग होत नाही की ती खाणार पण नाही. सो तिचं हेच चालू असतं. आणि आता इथे मी खिचडी करते, तिला चण्याचा डब्बा भेटला तो घेतला, वाटी घेतली आणि आता गेली ती. तिचं असंच असतं, म्हणजे चणे पण तिला खूप आवडतं, म्हणून मी मोस्टली कधी कधी काय करते, चण्यासोबत ना थोडंसं गूळ पण ठेवून देते. मग चणे आणि गूळ खाल्लेलं चांगलं, सो ते ती खाऊन घेते थोडेफार. आणि साल वगैरे ती काढते चण्याचे, पण ना घरभर कचरा करते, त्याच्यामुळे मग मी तिला असं सॉर्ट करून देते जेणेकरून मला का टाकते ते बोल, गाणं बोल. ओम भूर्भुवः स्वः. बोल ओम भूर्भुवः स्वः. पाहिलं कसं गायत्री म्हणते ती. ऑलमोस्ट ती गायत्री मंत्र शुभम करोती, गुरुर ब्रह्मा, ओम नमः शिवाय, राम सिया राम, हे हनुमान चालीसा, तोडकी मोडकी तिला अशी येते. तिने म्हणजे तिला ना ते डेली बेसिसवर मी ऐकवते ना, ते बरोबर तिच्या पाठ झालंय. आणि शुभम करोती वगैरे आहे ना, ते मी तिला ओरली शिकवलंय, म्हणजे तिला मी असं बोलून बोलून शिकले. आणि जे मंत्र आहेत ते मी डेली असं पूजा करते किंवा काय करते ते टीव्हीवरती लावते, त्याच्यामुळे ते तिला माहिती आहे. आणि ते कसं मी तिला असं कधी बोलली ना की पिल्लू बोल, तेव्हा नाही बोलणार. ती मुडात असेल ना तर बरोबर बोलते. आता पण बघा, ती काहीतरी स्टडी करत होती, म्हणजे काहीतरी काढत होती, तेव्हा ती बोलत होती. आणि मग नंतर आहे ते नेल्स कट करायला घेतले तिचे हाताचे. नेल्स कट करायला ना ती आता प्रॉपर बसते, हेअर कट करायला पण प्रॉपर बसते. पण असं होतं ना की मध्ये मध्ये मग ती हलायला लागते आणि मग भीती वाटते की चुकून नेल्सच्या वरती स्किन कट झाली की, म्हणून मग मी तिला असं काहीतरी लावून देते, म्हणजे जेणेकरून ती स्टेबल बसते. नाहीतर मग 10 वेळा अशी हालत बसली ना की तो कट लागला की मला जाम भीती वाटते. आणि आधीच मुलांचे हात असतात ते खूप नाजूक असतात, आणि लहान मुलं म्हणजे खूप चंचल असतात. हाताची ती प्रॉपर कापून देते, पण पायाची ती नाही अजून पण नीट कापून देत. मग मला आहे ना ती झोपली ना की कट करावे लागतात, झोपली की ती पायाची नीट कट करून देते. आता पण बघा, दुसरा हात तिने पुढे केला, दोन्ही पण हाताचे झाले तरी पण ती मला दुसरा हात पुढे करून देत होती. आणि म्हणजे काही गोष्टी ती ऐकते आणि काही गोष्टी काढ बाबा, काढ बाबा, काढ बाबा, बाबा काढा बाबा. हा काढा. आईज, हेअर्स, हा आईज, हा नोज, हा लिप्स, इयर्स, हा टिक्की, आयब्रो, हा अले वा वा वा. हात काढ माझा हात. आणि आता तिने फणी पावडरचा डब्बा सगळं आणलं आणि माझ्या आता मेकअप करायला घेते, केस विंचरायला घेते. केसांचा इतका गुंता करून ठेवते ना दिवसभरात, काय विचारू नका. म्हणजे काय तिला नवीन काय झालं काय माहिती, केस विंचरणार. तिला जे मी करते ना ते ती मला करते. इवन दीपक आला नाही की दीपकला पण करते. तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघालच पुढे, म्हणजे मी उद्या पोस्ट करेल तो, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ती कसा मेकअप वगैरे करते. आणि जे म्हणजे मेकअपचं सगळं काही तिला माहिती आहे, कारण का डेली म्हणजे असं कुठे गेलो की आपण लावतो ना ते बरोबर तिला माहिती आहे, बरोबर ती लक्ष ठेवते. आणि मुलींचं हेच असतं, मेकअपमध्ये खूप इंटरेस्ट असतो. आता बघा, केस विंचरून झाली, पावडर कशी लावते, अगदी पद्धतशीर लावते. आणि एवढे छोटे छोटे हाताने ते पावडर लावते ना, इतकं क्यूट वाटतं ना ते. म्हणजे ते हात आधी सॉफ्ट आणि एवढूसे छोटे छोटे, त्याच्यामध्ये अजून एकदम भारी वाटतं. आणि टिकलीचं आहे ते ओपन झालं नाही, म्हणजे म्हणून ते पाटीवरची पेन्सिल होते त्याच्याने मला तिने टिक्की वगैरे काढली. असं काहीतरी टाइम स्पेंड केला. आणि तिचं जेवण पण आता ऑलमोस्ट 2 वाजलेत. पिल्लूला आता मला
आता झोपायला गेल तिला 2:30 पावणे 3 पर्यंत, म्हणजे 4 4:30ला ती उठून जाईल आणि रात्री लवकर झोपेल. काल मी तिचे ना केस कट केलेली कानावरची, कारण का ती बाहेर असं कट करून देत नाही. जर मी तिला बोली ना समयला तुझे हेअर कट करते, मग ती थांबते. नेल्स कट करते. तुझे नेल कट केले ना, दाखव. तुझे नेल्स कट केले ना, दाखव. नेल्स कट केले ना तुझे, नेल्स दाखव. कट केले ना, वाव, छान 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 कर, छान छान. समयला कशी करते, छान छान कर, छान अशी करते ती, छान छान. तू कर. त्यांना विचार जेवलात का. हा, नमस्कार त्यांना, नमस्कार कर, नमस्कार. त्यांना बोल या इकडे, बोल या इकडे. तू बोल या इकडे, बोल या इकडे. राम सिया राम बोल, राम सिया राम जय जय बोल. चला तर आजचा ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. आता पुढे काही शूट करत बसत नाही. पिल्लूला झोपेल आणि मग ॲज युजल इव्हिनिंगचं रुटीन असतं. आता बघू इव्हिनिंगचं जे रुटीन आहे ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. सो आतापर्यंत एवढंच होतं. आता तिने टॉईज काढले, ते बघा हे सगळं आता काढलं आहे. आता हे जॉईन करेल, लेअर्स लावेल. याच्यात ऑलमोस्ट 2:45-3 होऊन जाईल. सो मग बाकीचं नंतर आता संध्याकाळी शूट करेल, कारण का ती झोपली की मी पण झोपेल आणि ॲज युजल काय डेली रुटीन आपलं नॉर्मल आहे ते तेच आहे. सो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. समरा बाय कर, समरा से बाय, समरा बाय. नो बाय, खेळण्यात मग्न. ABCD बोल. ये रे रे पावसाळा ये बाबी काय झालं समायला, काय झालं तो, का आलं समायला. अगो बाई, ओ लो 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 लो, अगो बाई बाई बाई, अगो बाई बाई. नाटकी नंबर 1. चला बाय 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 कर, बाय कर. चॉकी देणार, बाय कर पहिले, बाय.